राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। तुम्ही आताच पाहिल्यानुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा केली होती, परंतु तुम्हाला नमोचा 8वा हप्ता तात्काळ या ठिकाणी अगदी काहीच दिवसामध्ये जमा झालेला आहे। तर आता पुन्हा या ठिकाणी डब्बल खुशखबर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आला। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतः पाहू शकता, हिडिंग सुद्धा आता लिहिलेली आहे। आता 9व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल सरकारने आज तारीख जाहीर केली आहे। म्हणजे की तुमच्यासाठी डब्बल खुशखबर आली असं म्हणायला आता काहीच हरकत पडणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आज समोर आली असं म्हणायला आता काहीच हरकत पडणार नाही। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्याला जमा झाला। आता त्यानंतर 9व्या हप्त्याचे पैसे आजच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता तुमच्यासाठी खुशखबर सरकारने दिली, कारण की हप्ता आजच जमा होणार। तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही, फक्त ठराविक जिल्ह्यामध्येच वितरण केलं जाणार। सरकारने 2 गट आणि 2 याद्या तयार केल्या आहे। बघा आज पहिली यादी जाहीर झाली, म्हणजे की बघा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरणासाठी आज फक्त 18 जिल्ह्यांची यादी तयार करण्यामध्ये आली। आणि बघा पुढील आठवड्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार। म्हणजे की आज या 18 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव राहत असतील, बघा त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा केला जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, दोन्ही हप्ते एकत्र येणार होते, नमोचा 8वा हप्ता आणि पुन्हा या ठिकाणी 9वा हप्ता, कारण की दोन्ही हप्ते रखडले होते। परंतु बघा शेतकऱ्याला असं वाटत होतं आम्हाला दोन्ही हप्ते एकत्र येतील, परंतु सरकारने फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला। आणि आता त्याच पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे। राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे, केंद्र सरकारचे पैसे वेगळे येतात आणि राज्य सरकारचे पैसे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये वेगळे दिले जातात। त्यामुळेच ज्यांना मागील हप्ता मिळाला आहे, बघा त्यांच्याच खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता आता जमा केला जाणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत आहे PM किसानचा 22वा हप्ता तुम्हाला मिळाला, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला। तुम्ही आत्ताच्या ठिकाणी 4,000 रुपये तुमच्या खात्यामधून काढले आहे, परंतु आता सरकारने पुन्हा मोठी खुशखबर दिली। म्हणजे की बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो काय रखडला होता त्याचे वितरण आज पार पडत आहे आणि याच 18 जिल्ह्यामध्ये आज निधी जमा केला जात आहे। त्या 18 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही लगेच चेक करून घ्यायचं आहे। जर या 18 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आलं तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे असं म्हणायला कसलीच हरकत पडणार नाही। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता बघा बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप केलं जाणार आहे। सकाळी 10 ते बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार असून बघा टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि संदेश मॅसेज देखील येणार की तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता जमा झाला। बघा शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळाला आहे त्यांनी आपले बँक खात्याचे मॅसेज तपासावा, कारण की बघा काही शेतकऱ्याला अजून पण माहीत नाही की त्यांना 8वा हप्ता जमा झाला। बघा त्यासोबत डबल खुशखबर 9वा पण हप्ता आज जमा होणार।
पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यांसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे आजच वाटप केले जाणार आहे. राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे नियम हे केंद्र सरकारच्या योजनांपेक्षा थोडे वेगळे आणि कडक आहे. त्यामुळे ज्यांची कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहे त्या शेतकरी बांधवांना 9व्या हप्त्याचा दिलासा दिला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आधीच अद्ययावत केली असून त्यानुसारच आता वितरण या ठिकाणी होणार आहे आणि शेतकरी बांधवांना मोठी खुशखबर आली असं म्हणायला आज काहीच हरकत पडणार नाही. पहा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने 2000 कोटी रुपयांचा निधी अदा केला आहे. ज्या बँकेमध्ये तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटला होता त्याच बँकेच्या खात्यामध्ये आता 9व्या हप्त्याचे वितरण केलं जाणार आहे. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे. राहिलेल्या जिल्ह्यांसाठी दुसरा टप्पा पुढील काळामध्ये वाटप केला जाणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. पहिल्या 18 जिल्ह्यात आजच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा केला जाणार आहे. बघा 18 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली. अगदी एका मिनिटामध्ये यादी पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. पैशांच्या वितरणासाठी 6 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यामध्ये आले आहे. पहिल्या गटामध्ये 6 बघा सरकारने सांगितलं जे काय 6 जिल्हे आहे तेथे 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैसे मिळणार. तर दुसऱ्या गटामध्ये दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आणि तिसऱ्या गटामध्ये बघा संध्याकाळचे 6 ते रात्रीच्या या ठिकाणी 12 वाजेपर्यंत. बघा म्हणजे की या ठिकाणी 7 ते 12 वाजेपर्यंत देखील वितरण चालणार आहे. 12च्या पुढं वितरण होणार नाही. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो. म्हणजे की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये नक्कीच मेसेज येणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळून तो खात्यामध्ये दिसायला उशीर झाला होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे बँकेची EKYC बघा पूर्ण नव्हती. सरकारने सूचना दिली आहे ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाही त्यांनी त्वरित ते दुरुस्त करून घ्यावे जेणेकरून त्यांना नमोचा 9वा हप्ता मिळताना कसल्याच प्रकारे अडचण येणार नाही. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, आणखीन काही अटी आहे ज्या की सरकारने घातल्या आहे आणि लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया कारण की यादी अत्यंत महत्त्वाची आहे. जर यादीमध्ये नाव आलं तरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांनाच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. तुमचा जिल्हा जर बघा पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये असेल तर तुम्हाला आजच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी असल्याने तांत्रिक प्रक्रियेला थोडा उशीरसुद्धा लागू शकतो. परंतु नमोचा 8वा हप्ता मिळालेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुन्हा नमोचा 9व्या हप्त्याचा लाभ या ठिकाणी आज वितरित केला जात आहे. याच 18 जिल्ह्यामध्ये बघा उत्पन्नाची मर्यादा देखील सरकारने या ठिकाणी ठेवली आहे. उत्पन्नाची मर्यादा हा देखील या योजनेसाठी एक महत्त्वाचा निकष आहे. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे त्याच शेतकरी बांधवांना हा लाभ मिळणार आहे. जर तुमचे उत्पन्न वार्षिक 3 लाख असेल तर तुम्हाला नमोच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. बघा तुमचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसायला पाहिजे. बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मर्यादेपेक्षाही जास्त तुमचं उत्पन्न नसावं, कमीच असावं तरच तुम्हाला लाभ मिळणार. घरातील कोणी सरकारी नोकरीला असेल तर अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही, त्यांना वंचित राहावं लागू शकते. नमोचा 8वा हप्ता ज्यांना मिळाला बघा त्यांनी या अटीची पूर्तता आधीच केली आहे म्हणून तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटला आहे का शेतकरी बांधवांनो? जर भेटला असेल तर 9वा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आज येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज देण्यामध्ये आली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या पहिल्या टप्प्यासाठी सरकारने बँके निवडली आहे आणि त्यासोबत जिल्हे पण निवडले आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, HDFC बँकमध्ये ज्यांचे खाते त्यांना निधी मिळणार. त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर येस बँक
यांसारख्या बँकांमध्ये निधी वर्ग करण्यामध्ये आला आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलं आहे बँक ऑफ बडोदा बघा, त्यानंतर इंडियन बँक आणि बघा पंजाब नॅशनल बँक बघा, अशा काही बँका आहेत ज्या बँकामध्ये निधी जमा होणार. त्यानंतर SBI बँक बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये पण या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये येणार. त्यानंतर पोस्ट बँकमध्ये जर काय तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांनो बघा, पोस्ट बँकमध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा सर्वात अगोदर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बघा स्टेट बँक आणि पोस्ट बँक या बँकांमध्ये सर्वात अगोदर निधी जमा करण्यामध्ये येणार. डायरेक्ट महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला. बघा सर्वात महत्त्वाचे बँक पोस्ट बँक, जर तुमच्याकडे खाते असेल तर अत्यंत आनंदाची बातमी आहे. बघा नमोचा 9वा हप्ता आजच मिळण्याची शक्यता डायरेक्ट सूत्रांच्या माध्यमातून आणि स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी देखील सांगितले आहे. बघा या बँकांचे जाळे ग्रामीण भागामध्ये मोठे असल्याने बघा जास्तीत जास्त शेतकऱ्याला हा निधी पोहोचण्यासाठी सरकारने आता बँकांना प्राधान्य दिले आहे. DBT प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी बँका स्तरावर विशेष खबरदारी सध्या घेतली जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सध्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की यादी. बघा यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं आहे लगेच. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर 100% महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आज 9व्या हप्त्याचे टोटल 2,000 रुपये क्रेडिट केले जाणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. तर आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 18 जिल्ह्यांचा समावेश आहे त्या 18 जिल्ह्यांची यादी तुमच्या समोर स्क्रीनवर या ठिकाणी लावलेली आहे. हो शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता यादीमधील प्रथम क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला तो म्हणजे की यवतमाळ. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर या ठिकाणी ऐकलं आहे. यवतमाळमध्ये पण सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर पुढील जिल्हा आहे वर्धा. बघा जर तुम्ही वर्धा जिल्ह्यामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल, तेथील रहिवासी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. सरकारच्या माध्यमातून याद्या जाहीर झाल्या. बघा बुलढाणा जिल्ह्याचा पण समावेश आहे. त्यानंतर अकोला, त्यानंतर वाशिम, त्यानंतर अमरावती, त्यानंतर नाशिक, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर सांगली बघा, त्यानंतर आहे सोलापूर, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर नांदेड. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे शेतकरी बांधवांनो. बघा जालना जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव, बीड बघा शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे. बीड जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. बघा जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर बघा हे टोटल या ठिकाणी 18 जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे. हो शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांच्या बँकेशी संपर्क साधून खात्री करा. हो शेतकरी बांधवांनो, जर या ठिकाणी तुमचं पासबुक स्टेट बँकेमध्ये असेल, पोस्टल पेमेंट बँकमध्ये असेल तर बघा तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटला आहे. आता फक्त नमोचा 9वा हप्ता तुम्हाला बघा आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी या ठिकाणी जमा होणार असं डायरेक्ट महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, जर तुम्हाला जिल्हा या पहिल्या टप्प्यामध्ये आला नसेल तुमचा जिल्हा तर काळजी करू नका, तुम्हाला पुढील टप्प्यामध्ये निश्चितचपणे लाभ मिळणार. आणि दुसरी यादी जेव्हा कधी जारी करण्यामध्ये येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार. आणि महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेशी लिंक असावा. जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेशी लिंक असेल तर बघा तुम्हाला या ठिकाणी हप्ता जमा झाल्याच मेसेज या ठिकाणी पडणार. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही नमोच्या 8व्या हप्त्याची वाट पाहिली. सरकारने तुम्हाला नमोचा 8वा हप्ता देखील दिला
आणि आज 9व्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी पार पडत आहे. आता एक महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट केलं असेल, पहिल्यांदा आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर न्यूज तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. ही होती अत्यंत आनंदाची बातमी. धन्यवाद.